आपण ज्या जगात राहतो ती निर्मिती, हे विश्व अजून अपूर्ण का आहे असा विचार कधी मनात आलाय? यामागे ना एक खूप मोठी एक वैश्विक योजना आहे असं मानलं जातं, जी अजून पूर्ण व्हायची आहे. आज आपण ह्याच मोठ्या योजनेचा अर्थ समजून घेणार आहोत, जिच्या केंद्रस्थानी आहे इच्छा स्वातंत्र्याची पूर्तता. चला एकदम मूळ प्रश्नापासूनच सुरुवात करूया. म्हणजे बघा, जर देव सर्व शक्तिमान आहे, परिपूर्ण आहे, तर मग त्याच्या निर्मितीमध्ये काहीतरी पूर्ण करण्याची गरज का असावी? हाच तो मोठा वैश्विक पेच आहे आणि याचं उत्तर शोधणं हेच आजच्या विवेचनाचं ध्येय आहे. ही संकल्पना तशी थोडी गुंतागुंतीची आहे, म्हणून आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. सगळ्यात आधी आपण मूळ समस्या काय आहे ते बघू. मग त्यावरची दैवी योजना काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर त्या योजनेतला सर्वात महत्त्वाचा क्षण कोणता होता ते पाहू. मग त्यात मानवाची भूमिका काय आणि ह्या सगळ्यातून शेवटी निर्मिती कशी पूर्ण होते हेही जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. या सगळ्या मोठ्या योजनेच्या मुळाशी एकच समस्या आहे आणि ती म्हणजे अपूर्ण इच्छा स्वातंत्र्य. तर ह्या विचारानुसार मूळ समस्या ही आहे की इच्छा स्वातंत्र्य अजून परफेक्ट नाहीये. याचा अर्थ काय होतो? तर स्वर्गातले देवदूत जे इतके पवित्र मानले जातात, त्यांच्याकडून ही चूक होण्याची किंवा पाप करण्याची शक्यता अस्तित्वात आहे. आणि ही केवळ एक कल्पना नाहीये, तर याला धर्मग्रंथामध्ये आधारही आहे. योबच्या पुस्तकातलं हे वचन बघा. हे आपल्याला सांगतं की जोपर्यंत निर्मिती अंतिम टप्प्याला पोहोचत नाही, तोपर्यंत अगदी स्वर्गातही अशुद्धतेची शक्यता नाकारता येत नाही. मग आता प्रश्न येतो की हे अपूर्ण इच्छा स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? तर ही एक अशी अवस्था आहे जिथे निवड करण्याचं स्वातंत्र्य तर आहे, पण ती निवड चुकीची असू शकते. आणि जोपर्यंत ही चुकीची निवड करण्याची शक्यता आहे, तोपर्यंत निर्मिती खऱ्या अर्थाने पूर्ण आणि सुरक्षित नाही असं मानलं जातं. बरं, आता ही समस्या तर कळली, पण मग यावर देवाची उपाययोजना काय आहे? चला ते पाहूया. ह्यालाच दैवी सिद्धतेची योजना असं म्हटलं जातं. या योजनेचा उद्देश खूप स्पष्ट आहे. एक म्हणजे देवाचे नियम, त्याच्या आज्ञा या खरोखरच न्याय्य आहेत हे सिद्ध करणं. आणि दुसरं म्हणजे त्याचं प्रेम किती खरं आहे हे सर्वांसमोर निसंदिग्धपणे सिद्ध करणं. एकदा का हे सिद्ध झालं की आज्ञा पाळण्यामागचा खरा अर्थ सर्वांना पटेल. ही दैवी योजना साधारणपणे 4 पायऱ्यांमध्ये उलगडते. पहिली पायरी, देवाच्या आज्ञा सत्य आहेत हे सिद्ध करणं. त्यासाठी दुसरी पायरी म्हणून आदामाच्या माध्यमातून एक केस स्टडी, एक उदाहरण सादर करणं. तिसरी पायरी, त्यातून देवाचं प्रेम आणि न्याय सर्वांसमोर सिद्ध करणं. आणि मग अंतिम पायरी म्हणजे या सगळ्यातून इच्छा स्वातंत्र्याला परिपूर्ण करणं. यामध्ये आदामाची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. तो या वैश्विक नाटकातला जणू मुख्य पात्र आहे. त्याच्याच माध्यमातून सैतानाने देवाच्या नियमावर जे आक्षेप घेतले होते की ते अन्यायकारक आहेत, ते आक्षेप खोडून काढले जाणार होते. आता आपण या संपूर्ण योजनेच्या हृदयाकडे, म्हणजेच सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक क्षणाकडे वळूया. आणि तो क्षण म्हणजे क्रूस. जरा विचार करा, क्रूसाशिवाय काय परिस्थिती होती? देवाच्या प्रेमावर शंका घेतली जात होती. आज्ञा पाळणं म्हणजे एक ओझं वाटायचं आणि पाप करणं हे तर जणू अटळच वाटायचं. पण क्रूसामुळे काय झालं? चित्र पूर्णपणे पालटलं. जिथे शंका होती तिथे प्रेमाचा ठोस पुरावा मिळाला. जे ओझं वाटत होतं तेच प्रेमाचं प्रतीक बनलं आणि पापावर विजय मिळवणं शक्य झालं. आणि या परिवर्तनाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे हे वचन. क्रूस हे फक्त एक ऐतिहासिक बलिदान नव्हतं, ते होतं देवाच्या निरपेक्ष प्रेमाचं सर्वोच्च आणि अंतिम प्रदर्शन. आणि हाच खरा कळीचा मुद्दा आहे. जेव्हा क्रूसावर प्रकट झालेलं ते प्रेम समजतं, तेव्हाच खऱ्या प्रेमाचा उगम होतो आणि त्याच प्रेमातून आज्ञा पाळण्याची खरी शक्ती मिळते. हे नातं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रेम आज्ञापालनाला सामर्थ्य देतं. आता या योजनेचा पुढचा टप्पा येतो, जो मानवाच्या भूमिकेवर केंद्रित आहे, कारण देवाची बाजू सिद्ध करण्यासाठी काही विशिष्ट लोकांची गरज होती. यांना शहीद साक्षीदार असं म्हटलं गेलं आहे. विचार करा, ही अशी माणसं आहेत जी क्रूसावरील प्रेमाने इतकी भारावून जातात की देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी प्रसंगी स्वतःचा जीव द्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. त्यांचं हे बलिदान हाच या वैश्विक खटल्यातला सर्वात मोठा पुरावा ठरतो. या शहीद साक्षीदारांचं महत्त्व इतकं जास्त आहे की त्यांना धर्मग्रंथामध्ये खूप महत्त्वाच्या आणि गौरवशाली पदव्या दिलेल्या आहेत. जसं की देवाची प्रतिमा, प्रथम फळे, राजकीय याजक आणि कोकऱ्याची वधू. या नावांवरूनच त्यांचं स्थान किती उच्च आहे हे लक्षात येतं. मग या सगळ्या साक्षीदारांचा सामूहिक बलिदानाचा परिणाम काय होतो?
तर जेव्हा त्यांची ती ठरलेली संख्या पूर्ण होते तेव्हा तो ह्या वैश्विक खटल्यातला अंतिम आणि निर्विवाद पुरावा बनतो. आता आपण या योजनेच्या एकदम अंतिम टप्प्याकडे आलो आहोत, जिथे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि एका मोठ्या समाधानाची सुरुवात होते. तर जेव्हा या शहीद साक्षीदारांच्या त्यागातून देवाच्या आज्ञांचं सत्य सगळ्या निर्मितीसमोर सिद्ध होतं, तेव्हा काय घडतं? तेव्हा जे घडतं ते खरंच अकल्पनीय आहे. त्याचा परिणाम थेट स्वर्गावर होतो. मानवाने दिलेल्या या पुराव्यामुळे देवदूतांच्या मनातली शेवटची शंकाही दूर होते आणि त्यांचं जे अपूर्ण इच्छास्वातंत्र्य होतं ते परिपूर्ण होतं. आणि मग एकामागोमाग एक घटनांची साखळीच सुरू होते. बघा, पहिलं शहीद साक्षीदारांची सिद्धता. त्यातून होतं देवाच्या प्रेम आणि न्यायाचं समर्थन. याचा परिणाम देवदूतांच्या शंका नाहीशा होतात आणि त्यांचं इच्छा स्वातंत्र्य पूर्ण होतं. आणि मग पापाची शक्यताच कायमची नष्ट होते आणि शेवटी निर्मिती अखेर पूर्ण होते. मृत्यू नाहीसा होतो आणि देवाला अंतिम विश्राम मिळतो. परिपूर्ण इच्छा स्वातंत्र्य याचा अर्थ एक अशी अवस्था जिथे तो जीव पुन्हा कधीच पाप करणार नाही आणि यामुळे सार्वकालिक जीवन सुरक्षित होतं आणि देवाची ते अंतिम शांती, तो अंतिम विश्राम स्थापित होतो. एक अशी निर्मिती जी स्वतंत्र आहे, प्रेमळ आहे आणि सार्वकालिक आहे. आणि जाता जाता फक्त हा एक विचार, जर क्रूस इतकं सामर्थ्यशाली प्रेम प्रकट करतो जे संपूर्ण निर्मितीला परिपूर्ण करू शकतं, तर तेच प्रेम पाहूनही त्याला नाकारण्याचा अर्थ काय असू शकतो? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.